नमस्कार, मी देवा चपटे. आपलं DC9 मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे. नांदेड महानगरपालिकेवर भाजपचा दणदणीत विजय झालाय. साहेब, तुम्ही तुमचा गड राखलाय, काय सांगता? नांदेडच्या जनतेचा मी आभारी आहे की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवायची परंपराच आहे त्यांची आणि ते माझ्यावर विश्वास करतात. नेतृत्वाचा विजय आहे. आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचा नेतृत्वाचा हा विजय आहे आणि नांदेडच्या जनतेचा आशीर्वाद जो आम्हाला मिळतोय, एक विश्वासाच्या वातावरणामध्ये नांदेडचा विकास आगामी काळात पूर्ण व्हावा या अपेक्षेने लोकांनी आमच्याकडे पाहिलेला आहे आणि ती पूर्तता आम्ही नक्की करू. विरोधकांनी ज्या पद्धतीने दर्जा सोडून जो प्रचार केला आहे त्या लोकांनी बिलकुल चपलाक दिलेली आहे. त्यामुळे आमच्या बरोबर आज बहुमत निश्चित आहे. तुमच्यावर टीका होत होती साहेब, तुम्ही उत्तर दिलं नाही. विजयाच्या माध्यमातून उत्तर द्यायचं होतं, ते लोकांनी दाखवून दिलं. मी उत्तर देण्यापेक्षा लोकांनी उत्तर दिले. किती जागेवर तुम्ही विजय मिळवला साहेब? आज 45 जागेच्या आसपास आहे. अजून काउंटिंग सुरू आहे काही ठिकाणची, ते पूर्ण झालं स्पष्ट आहे. बरं, प्रभाग क्रमांक 1 मधील संभ्रमात आहे सीटा. कोणाची मला माहित नाही, म्हणून मी अजूनही काउंटिंग सुरू असल्यामुळे ती काउंटिंग व्यवस्थित व्हावी, कोणाच्या दबावाखाली न होता ती काउंटिंग निष्पक्ष व्हावी अशी काळजी आयोगाने घेतली पाहिजे. तर मला वाटतं काय अडचण वाटत नाही. तुमच्या जगात जास्त सीटा आल्यात, एक हाती सत्ता आली साहेब. नांदेडकर विकासासाठी काय काय मुद्दे तुम्ही दिलासा ना. आमचा जाहीरनामा अतिशय स्पष्ट आहे. पुढील 5 वर्षांसाठी आम्ही आमचं जे काही अपेक्षित कामं आहेत त्याच्या बाबतीमध्ये लोकांसमोर आमचं म्हणणं मांडलेलं आहे. जाहीरनाम्याचं सर्व पूर्णपणे व्यक्त आणि पूर्ण करणार. तुम्ही काँग्रेसमध्ये होता तेव्हा पण नागरिकांनी तुमचा विश्वास ठेवला, आता बीजेपी मध्ये पण आहात. एकंदरीत आणखी एकदा तुम्हाला संधी दिली, कशा प्रकारे आभार मानणार? लोकांनी मला नेहमीच साथ दिली. मी कुठे जरी असलो, म्हणजे मी काँग्रेस सोडून इथे जरी आलो, लोक माझ्याबरोबर आले. आणि साहेब, एकंदरीत पाहायला गेलं तर प्रभाग क्रमांक 1 मधील उमेदवार जे शिवसेनेचे आहेत, आमदार बालाजी कल्याणकर, यांच्या आधी बातम्या आल्या होत्या की प्रभाग क्रमांक 1 मध्ये 4ही उमेदवार भाजपचे आलेत आणि आता वेगळ्याच बातम्या येतात की बालाजी कल्याणकर यांच्या सुपुत्राची सीट लागली म्हणून. नाही, मला काही अधिकृत माहिती अद्याप नाहीये. पण काउंटिंग मध्ये जे लोकांचा कौल असेल तुम्हालाच कळवा. महापौर कोण होणार सर? ठरवायचं वेळ आहे. नक्कीच. तर आपण पाहिलं असेल, हे होते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण. एकंदरीत पाहिलं तर पुन्हा एकदा अशोकराव चव्हाण यांच्यावर नांदेडच्या जनतेने विश्वास ठेवलेला पाहायला मिळतोय. देवा चपटे, DC9 मराठी न्यूज, नांदेड.